तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या कॉमेडी चॅनल मनीषा नागशेन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगिंग चॅनल। तर मित्रांनो आज तुमच्याशी म्हणजे कसं याच्यावरती येण्यामागचं रिझन एकच आहे का मला तुमच्याशी बोलायचं आहे। मला एक सांगायचं आहे मित्रांनो, आज मला जवळपास 4 वर्ष होत आहेत मी व्हिडिओ बनवतो आहे, कॉमेडी व्हिडिओ बनवतो आहे, ब्लॉगिंग जे बनवतो आहे, गावाकडे गेलो गावाकडचे व्हिडिओ बनवतो आहे। मला खूप आनंद वाटतो आहे। भरपूर लोकांनी त्यांचं चांगलं प्रेम दाखवलं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, व्हिडिओला लाईक करतायत, लोकांना पाठवतात, खूप छान वाटलं आहे। पण एक विचार केला मित्रांनो, 4 वर्ष म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे। आता ह्या 4 वर्षामध्ये मला आलेले अनुभव बघा। जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा असतो तर मला व्हिडिओ बनवताना एक बघावं लागतं की माझ्या आजूबाजूला काही आवाज येतोय का, कोणी गाणे लावलेले आहेत का, हे पहिलं बघावं लागतं आणि तो वेळ मला भेटत नाही। कारण मी ज्या ठिकाणी राहतो हे एक कॉलनी आहे, कॉलनीमध्ये कुठंतरी काही ना काही गाणे वगैरे वाजतातच, कुठं लहान मुलांचा जोरदार खेळण्याचा आवाज असतो। तर त्याच्यामुळे मी वाट बघतो की कधी मला शांत वेळ भेटतो बघायला, म्हणजे काहीतरी तुमच्यासंग व्हिडिओ बनवायला, तेव्हा व्हिडिओ बनवतो। आता तुम्हाला मी थोडासा माझा सेटअप दाखवतो आहे। हे बघा, हा मी कॅम्प्युटर घेतलेला आहे आणि हे बघा पाठीमागं तुम्हाला दिसतं ना, हे इकडे हे जिओचं एअर फायबर बसवलं आहे। ते बसून मी एक 3च महिने चालवलं आहे आणि त्याचा 700 रुपये महिना मला परवडत नव्हता, त्याच्यामुळे मी ते बंद केलं आहे। आणि हे बघा आता वायफाय बसवलं आहे। हे का बसवलं आहे, कारण रूममध्ये आल्यानंतर व्हिडिओ बनवता येत नव्हते, त्याच्यामुळे हे वायफाय बसून घेतलं आहे आणि आता छान पद्धतीनं म्हणजे नेटवर्क वगैरे मिळतं आहे। आता मला एवढं म्हणायचं आहे मित्रांनो, एकतर मला आजूबाजूला काही जो आवाज वगैरे असतो तो बघून व्हिडिओ बनायला लागतात। ठीक आहे, कुठंतरी मला वेळ भेटतो, मग वेळ भेटल्यानंतर मी व्हिडिओ बनवतो। व्हिडिओ बनवताना काय होतं आहे, जसा व्हिडिओ बनवायला घेतो अचानक लाईट जाणार, म्हणजे बघा मला लाईट पण जाणार किंवा ते पण हे पण बघावं लागते। इकडून तिकडून मोठ्या मुश्किलने व्हिडिओ बनवतो, यूट्यूबला अपलोड करतो आणि व्ह्यूज किती येतात, 1000, 1500, 500, 200, त्याच्यामध्ये 2-4 सबस्क्रायबर पण मिळतात मला। 4 सबस्क्रायबर येतात आणि 1 अनसबस्क्राईब करतो। बरं असं का, बरं असे काय माझे व्हिडिओ वाईट आहेत का? मी एवढ्या मेहनतनं व्हिडिओ बनवतो आणि काही जण आहेत जे व्हिडिओला अनसबस्क्राईब करतात। अहो तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर कोणाच तरी भलंच होणार आहे ना। मी कधी असा विचार करत नाही। अहो विचार करा, मी तुम्हाला असं काही वेगळं मागत नाही, फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे बस। तुमचा सपोर्ट मिळाला तर नक्की मी काहीतरी वेगळं याच्यामध्ये करणार। खूप स्ट्रगल आहे याच्यामध्ये, जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, खूप स्ट्रगल आहे मित्रांनो। कंपनीत कामाला पण जाणे, रेग्युलर जावं लागते, कंपनीत गेल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि मागं खर्च पण असतो, रूम भाडं। मी आता रेंटच्या रूममध्ये राहतो आहे, आताच नाही, जवळपास मला 12 वर्ष होतात मी पुण्यात येऊन। गावाकडे शेतीची कामं माझ्याच्यानं होत नाहीत, कारण जेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा आईवडील पण इथं आले होते, तर गावातले कामं काही होत नाहीत, त्याच्यामुळे इथंच थांबतो। आणि गावामध्ये जर गेलोही कामं करायला तर गावाकडे रोज काम मिळत नाहीत, एक दिवस काम मिळते, आठवड्याभर घरी बसावं लागते आणि जर बघितलं तर पूर्ण जिम्मेदारी माझ्यावरच आहे। तर मला एवढंच म्हणायचं आहे की मला तुम्ही सपोर्ट करा। तुमचा जर सपोर्ट मिळाला तर नक्की मी खूप याच्यामध्ये काहीतरी क्रांती करणार, एवढी मला शाश्वती आहे। आता बराच लोड होता माझ्या मागं कामाचा, थोडा हळूहळू कमी झालेला आहे, पण इथून पुढं मी व्हिडिओ एवढे छान बनवणार मित्रांनो, तुम्हीसुद्धा विचार करसाल नाही। मान्य आहे मला की एखाद्याचे पर्सनल व्हिडिओ का बघायचे, तर मला पर्सनल व्हिडिओ बनवायचे नाही आहेत मुळातच। मला जे व्हिडिओ बनवायचे ते कॉमेडी बनवायचे, लोकांना काहीतरी वेगळा मेसेज देता आला पाहिजे। आणि एवढं नक्की सांगतो मित्रांनो, जर मला तुम्ही सपोर्ट केला, मी 100% सांगतो की माझ्यापासनं मी शाश्वती देतो तुम्हाला की भरपूर लोकांना मी काहीतरी वेगळं करणार, भरपूर लोकांना काहीतरी म्हणजे भरपूर सपोर्ट करणार मी। तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला, खूप मेहनत लागते, तर तुमचं प्रेम असू द्या चांगलं माझ्याविषयी, तर एवढंच सांगायचं मला। आणि बोलण्यासारखं तर भरपूर काय आहे, पण कसं आहे आजच्या जे युगात आहे एवढा वेळ पण नसतो कोणाचं एवढं ऐकून घेण्यासाठी। तर माझ्या ह्या चर्चेचं तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की सांगा। तर इथंच थांबतो, तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आणि नेक्स्ट ब्लॉग आमचे इथून पुढं, इकडे आहे ना, 1 मिनटं, नेक्स्ट ब्लॉग आमचे असे असतील इथून पुढं। आता तर आम्ही घरातल्या घरातच बनवतो, का बनवतो, कारण व्हिडिओ बनवताना आम्हाला याची शरम,
4 चौकात मोबाईल काढला, कोणी येते का रे, लगेच मोबाईल खाली ठेवायचा. म्हणजे घराच्या बाहेरसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवले नाहीत आतापर्यंत. पब्लिकमध्ये बनवायचं म्हटलं जिथं आजूबाजूला कोणी अशा ठिकाणी मोबाईल पकडलेत. पण एक विचार केला की असं लोकांना लाजून लाजून किती दिवस राहायचं, किती दिवस लाजायचं. असं आपलं कधीतरी मैदानात यावंच लागेल ना. आणि हा माझा जोडीदार, भरपूर सपोर्ट आहे माझ्या जोडीदाराचा मला. तर मला एवढंच म्हणायचं मित्रांनो, माझे लय मोठे स्वप्न आहेत, फक्त तुमचा सपोर्ट होऊ द्या. तुम्हाला मी हे पण दाखवणार की पब्लिकमध्ये रिॲक्शन कसं असते, काय असते. म्हणजे जो आतला माणूस आहे ना, तो पूर्णपणे बाहेर काढणार आपण. आता बघा, हिला मी बोलायला सांगतो, बघा कशी बोलते ते. बोल, काय बोलायचं, काहीतरी मेसेज दे. आपले प्रेक्षक मंडळी बघतात आपल्या संग. तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि आम्हाला पुढे न्या. आम्हाला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे. आतापर्यंत असं वाटत बाहेर निघालो की कोणी पाहिजे का, कोणी काही म्हणेल का, लाज वाटायची त्या गोष्टीची. आणि आता कुठंतरी म्हणायलाच वाटते की नाही, कोणाच्या घरी काही आपल्याला मागायला जावं लागत नाही, काही कोणी आपल्या मदतीला धावून येणार नाही. जे काय आहे ते आपल्यावरच आहे, काय कोणाला लाजायचं. त्यासाठी तुम्ही सर्वांना आम्हाला थोडीफार काय होईना चांगला सपोर्ट करा. सपोर्ट म्हणजे एवढाच की आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. बस एवढाच सपोर्ट पाहिजे आम्हाला. अजून काही? अजून काय, लाईक सबस्क्राईब करा, बस लाईक करा, चांगलं चांगलं. हां, शेअर करा व्हिडिओ आमचे. अजून काही? अजून काय. तर बघितलं तुम्ही, तर असं आमचं साधं सुधं काम आहे. आता मी पुण्यात एवढ्या वर्षापासून आहे ना, मला पूर्ण गावाकडची भाषा येते, तर इकडे येत नाही, सगळी मिक्स झाली भाषा. पण गावाकडे गेलो की मी गावाचीच भाषा बोलतो, इकडे आलो तर इकडची भाषा बोलतो. पण स्पष्ट भाषा कुठलीच बोलता येत नाही. आता तुम्हाला तर माहीत आहे माझं गाव कुठलं आहे. मी आहे अकोला डिस्ट्रिक्ट, अकोला जिल्हा. तर तुमच्या हा जे आवडती कपल फॅमिली आहे, ह्या कपल फॅमिलीला सपोर्ट करा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.